मी बाळूमामा सेवेकर ग्रुप अध्यक्ष निखिल मोहिते। आज माझं प्रेस क्लब घेण्याचं कारण म्हणजे जे आदमापूर देवालयामध्ये भ्रष्ट कारभार चालू आहे, जे पेपरला माध्यमिक दैनिकातून सगळ्या गोष्टी यायला लागल्या, त्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार म्हणजे ह्या भ्रष्टाचार कारभाराला आम्हाला ट्रस्ट बरखास्त करा आमचं निवेदन अर्ज आज दिलेला आहे। मी या निवेदन अर्जामागे आमचं असं आहे की ह्या भ्रष्ट कारभाराला सगळ्यात मोठा हस्तक्षेप आहे तो श्रीमती निवेदिता पवार या धर्मादाय आयुक्त यांची नार्को टेस्ट पूर्णपणे करा, कारण यांनी जो निर्णय घेतात त्यामुळे देवस्थानचे सगळ्यात मोठे नुकसान झालेलं आहे। आम्हाला असं भक्तगणाकडून ऐकण्यात आलेलं आहे की मॅडमनी पैसे घेऊन पूर्णपणे निकाल लावलेले आहेत। आमचं पूर्ण आरोप आहेत की नायकोडे साहेबांपासून खडके मॅडमपर्यंत जे काम चांगलं करत होती त्यांना काढून त्यांनी परत नवीन का रूपांतर करत आहेत। मग हे ट्रस्टच बरखास्त करा, कारण देवाच्या कारणीभूताला सगळे नामोनिशाण भक्तांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत। आणि या गोष्टीसाठी आम्ही रविवारी मुदा तिकटा ते आदमापूर या मंदिरा परिसरात घंटानाद मोर्चा पूर्णपणे घेत आहे। आम्ही त्या मोर्चेत पूर्णपणे आमची मागणी आहे की या ट्रस्ट बरखास्त करा, कारण वेळोवेळी पूर्ण या ट्रस्टमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहेत। आजपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप केले, आम्ही किती अर्ज केले, सगळे केले, आमच्या अर्जाला कोणतीही मागणी नाही, कोणतीही त्याला उत्तर दिलेलं नाही। म्हणजे कुठलाही हस्तक्षेप, कुणाचा हस्तक्षेप आहे हे आम्हाला कळालं पाहिजे। म्हणजे देव हा भक्ताचा आहे की कुणाचा आहे? नियम ट्रस्टच करतात, नियम ट्रस्टच मोडतात। मेंढक्यांना मान नाही, कुणाचं नाही। देव हा मेंढक्यांचा आहे का मोठ्या लोकांचा आहे हा त्यांनी मला उत्तर द्यावं। परत रविवारी जो मोर्चा होणार त्यात जर आम्हाला 8 दिवसाची आम्ही अल्टिमेट त्यांना मुदत देणार, जर त्यातून ट्रस्ट बरखास्त नाही झाली तर 8 दिवसानंतर आम्ही जे बाळूमामा हलसनाथ ग्रुप किंवा भक्तगण टोटली अखंड महाराष्ट्राचे आम्ही उपोषणाला बसणार आहे। नेमका काय तुमचा आरोप आहे? कारण नेमकं काय भ्रष्टाचार झालाय? भ्रष्टाचार म्हणजे आता झालं तर परवा जमिनीचा पण आरोप आहे, त्याच्या मागे जो भ्रष्टाचार झाले हा पेपर दैनिकातून तुम्ही बघितला। बघा पुरावे आतापर्यंत दवाखान्यात झालेले भ्रष्टाचार माझ्याकडे पुरावे आहेत। उसाची बिलं जी झाली ती त्यांच्या नावाने निघाले, ते मंदिरात पैसा झाला आहे। बकऱ्यांमध्ये पैसा जो खाल्ला जातो तो उत्पन्न कधीच दाखवला जात नाही। देवाचा एवढा उत्पन्न तो आजपर्यंत बाहेर पडला नाही। मी खडके मॅडमचा जो आता रेशो आणला होता पूर्णपणे त्यांच्या कार्याकडे जो झालेला उत्पन्न, असा उत्पन्न त्यांनी मला दाखवावं झालेलं आहे आमच्या कार्यात म्हणून। वार्षिक 3.5-4 कोटीचे उत्पन्न दाखवलेलं आहे मागे। मग मॅडमच्या कार्याकडे तो 3 महिन्याचं उत्पन्न दिसतोय, हो गेले पैसे कुठे? देवाच्या पेट्या ज्यावेळी आता जे नियम केले मॅडम आल्यानंतर ते मी नियम का मोडत आहे? त्यांनी काय खात आहेत? म्हणजे कशासाठी? भ्रष्टाचार आरोप म्हणजे काय? यांच्याकडे आमच्याकडे काही प्रूफ आहेत, हे आम्ही उपोषणा दिवशी जाहीर करणार आहे सगळे। माझी इच्छा पूर्णपणे त्यांना माध्यमाशी सांगणे आहे की त्यांनी लवकरात लवकर हे सगळं सोडून बाहेर जावं, भ्रष्ट कारभार सोडून। जो ट्रस्टीतून त्यांचं जे मागण्या चालू आहेत, मग आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, ह्यांचेच पै पाहुणे का? एवढा कारभार भ्रष्ट होऊन सुद्धा ट्रस्टी त्यांना नेमणूक का करत आहेत? बाबासाहेब मगदुमांच्यावर कारवाई होती, चालू होती, त्यांच्याच मगदुमाला सेक्रेटरी म्हणून का आणले संदीप मगदुमांना? निखिल मोहिते माझं नाव। आता माझ्याकडे जे उसाची बिलापासून दवाखान्यात घोटाळा झाले ते सगळे पेपर्स माझ्याकडे आता आहेत, आणि मी प्रेस नोटला पण काही मुद्दे दिलेले आहेत त्यामधले। मला यांनी त्यांचे प्रूफ दाखवा की हे पैसे देवस्थानला जमा झाल्यात म्हणून। जमिनीचे पैसे जमा होऊन पण जमिनी अजून देवस्थानच्या नावावर का नाहीत? मग वैयक्तिक नावावर का जमिनी घेत आहेत? गाड्या पण त्यांच्या वैयक्तिक नावावर का? मग मंदिर ह्यांचं आहे का? देवालय यांनी एकदा जाहीर करू देत तरी भक्तांसमोर आमचं मंदिर आहे म्हणून।